एखाद्या व्यक्तीने आपली आयुष्यभराची पुंजी पणाला लावावी, बँक कर्ज काढावं आणि एक स्वप्नातलं घर विकत घ्यावं. आणि तिथे राहायला गेल्यावर अचानक त्याला कळावं की स्वतःच्या घरात कोणता पाळीव प्राणी ठेवायचा, घराचं रिनोव्हेशन कधी करायचं किंवा स्वतःचं घर भाड्याने कोणाला द्यायचं हे ठरवणारे दुसरेच कोणीतरी आहेत. हो ना, हे ऐकायला एखाद्या हुकुमशाही देशासारखंच वाटतं. अगदी बरोबर. पण सत्य हे आहे की एखाद्या मोठ्या गृहनिर्माण सोसायटीत म्हणजेच हाऊसिंग सोसायटीत राहायला जाणं हे एका छोट्या देशाचे नागरिक बनण्यासारखंच असतं. आणि म्हणूनच इन्फो इन मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या द डीप डाईव्ह या विशेष सखोल चर्चेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नक्कीच. आणि कसं आहे, इन्फो इन मराठी या चॅनलचा मूळ उद्देशच हा आहे की महाराष्ट्रातील कायदे, जमिनीचे विषय, सरकारी निर्णय किंवा महसुलाचे जे क्लिष्ट विषय असतात ना, त्याची अगदी सोपी आणि खात्रीशीर माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं. हो, आणि तोच धागा पकडून आज आपण शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. कारण मगाशी मी म्हटलं तसं सोसायटी म्हणजे एक छोटा देशच असतो. तिथे रस्ते आहेत, पाणी पुरवठा आहे आणि हे सगळं चालवणारी एक मॅनेजिंग कमिटी नावाची काय म्हणतात त्याला, एक सरकारच असतं. सरकारच असतं, अगदी बरोबर. पण या छोट्या देशाचं जे संविधान असतं, ज्याला आपण हाऊसिंग सोसायटीचे बायलॉज म्हणतो, ते नक्की काय असतं आणि कसं काम करतं, हे आज आपण उलगडून सांगणार आहोत. मग मला सर्वात आधी हे सांगा, हे बायलॉज म्हणजे नक्की भानगड आहे? कारण अनेक नागरिकांच्या मनात हा प्रश्न येतो की ही फक्त एखादी सरकारी फाईल आहे जी सोसायटीच्या ऑफिसमध्ये कपाटात धुळखात पडलेली असते, की खरोखरच त्याचा रोजच्या जगण्यात काही उपयोग असतो? बरं, हा समज खूप लोकांचा असतो की ती फक्त एक फाईल आहे. पण बायलॉज म्हणजे सोसायटीचा कारभार सुरळीत आणि कायदेशीररित्या चालवण्यासाठी बनवलेली एक अधिकृत नियमावली. म्हणजे हे खऱ्या अर्थाने सोसायटीचं लिखित संविधान असतं. अच्छा. जेव्हा एखादी सोसायटी रजिस्टर होते तेव्हा हे नियम राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे म्हणजेच कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटकडे जमा करावे लागतात. आता इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. हे नियम कोणीही उठून स्वतःच्या मनाने रात्रीत बसून बनवत नाही. म्हणजे मॅनेजिंग कमिटी स्वतःने बनवू शकत? अजिबात नाही. राज्य शासनाने एक मॉडेल बायलॉज तयार केलेले असतात. अच्छा, म्हणजे शासनाने एक साचा किंवा टेम्पलेट आधीच दिलेलं असतं? होय, अगदी तसंच. तो साचा वापरून त्यात सोसायटीच्या गरजेनुसार थोडेफार कायदेशीर बदल करून हे नियम स्वीकारले जातात. त्यामुळे ही केवळ धूळ खात पडलेली फाईल नसून ती एक जिवंत आणि कायदेशीर दस्तऐवज आहे. म्हणजे जर काही वाद झाला तर याचा उपयोग होतो? नक्कीच. समजा सोसायटीत एखादा वाद झाला, कुणीतरी पार्किंगच्या जागेवरून भांडण करत असेल किंवा कमिटीने अचानक मेंटेनन्स वाढवला, तर सर्वात आधी हाच दस्तऐवज उघडून पाहिला जातो की नियम काय सांगतो. या नियमावलीच्या बाहेर जाऊन कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाही नसतो. हे ऐकायला खूप आश्वासक वाटतंय. पण प्रत्यक्ष या पुस्तिकेत नक्की दडलंय काय? समजा एखाद्या सामान्य सदस्याने रविवारी निवांत वेळ काढून हे बायलॉज उघडून वाचायचे ठरवले, तर त्याला त्यात नक्की कोणत्या गोष्टी पाहायला मिळतील? नुसती किचकट कायदेशीर भाषा असते की खरंच रोजच्या जगण्याशी संबंधित काही नियम असतात? भाषा थोडी कायदेशीर असते, पण त्यातली माहिती अतिशय स्पष्ट आणि पद्धतशीर असते. या पुस्तिकेची विभागणी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये केलेली असते. सर्वात आधी येतात सदस्यत्वाचे नियम. म्हणजे मेंबर कोण होऊ शकतो हे सगळं? बरोबर. सोसायटीचा अधिकृत सदस्य कोण होऊ शकतो. समजा एखाद्याने घर विकले तर जुन्या मालकाचं सदस्यत्व कसं रद्द होतं आणि नव्या मालकाला ते कसं मिळतं, शेअर सर्टिफिकेट कसं ट्रान्सफर होतं, याची पूर्ण प्रक्रिया यात असते. अच्छा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे मॅनेजिंग कमिटीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या. हां, इथेच सगळी गोम असते ना? कारण एकदा कमिटीत निवडून आलं की काहींना वाटतं आता आपण सोसायटीचे राजे झालो आणि वाटेल ते करू शकतो. नेमकं हेच टाळण्यासाठी बायलॉज असतात. कमिटीची निवड कशी करायची, त्यांचं काम काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अधिकारांच्या मर्यादा काय आहेत, हे सगळं यात स्पष्ट लिहिलेलं असतं. मर्यादा म्हणजे पैशांच्या बाबतीत का? हो, पैशांच्या बाबतीतही. कमिटी किती रुपयांपर्यंतचा खर्च स्वतःच्या अधिकारात करू शकते आणि किती रुपयांच्या वरील खर्चासाठी सर्व सदस्यांची म्हणजेच जनरल बॉडीची परवानगी लागते, याचे स्पष्ट आकडे यात दिलेले असतात. म्हणजे कमिटीला वाटेल तो आणि वाटेल तितक्या पैशांचा निर्णय ते परस्पर घेऊ शकत नाहीत? अजिबात नाही. या व्यतिरिक्त मीटिंगचे नियम यात असतात.
सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच एजीएम कधी आणि कशी घ्यावी, मीटिंग सुरू करण्यासाठी कोरम म्हणजेच किमान किती सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे, या सर्व तांत्रिक बाबी यात असतात. एक मिनिट, हा कोरमचा मुद्दा जरा समजून घेऊया. याचा अर्थ असा आहे का की जर सोसायटीत 100 लोक असतील आणि मीटिंगला फक्त 5च लोक आले तर ते 5 लोक मिळून उरलेल्या 95 लोकांसाठी नियम बनवू शकत नाहीत? अगदी तंतोतंत. कोरमचा नियम याचसाठी असतो की मूठभर लोकांनी बहुसंख्यांवर आपले निर्णय लादू नयेत. जर आवश्यक संख्येइतके सदस्य उपस्थित नसतील तर ती मीटिंग कायदेशीररित्या रद्द करावी लागते किंवा पुढे ढकलावी लागते. बापरे, हे तर अनेक सदस्यांना माहीतच नसतं. आणि मग 2-4 लोक मिळून संपूर्ण सोसायटीचे निर्णय घेतात. हो ना, म्हणूनच अज्ञान हेच मुख्य कारण असतं अशा मनमानी कारभाराचं. खरंय. आता हे सगळे नियम आणि अधिकार कागदावर वाचायला छान वाटतात, पण सोसायटीमध्ये खरा संघर्ष अधिकारांवरून नाही तर पैशांवरून सुरू होतो. अगदी बरोबर. जेव्हा महिन्याच्या सुरुवातीला मेंटेनन्सचं बिल हातात पडतं तेव्हा हे संविधान आर्थिक पारदर्शकता कशी आणतं? कारण अनेक ठिकाणी असा वाद दिसतो की एखाद्याचा फ्लॅट लहान असतो, एखाद्याचा मोठा असतो. मग तो लहान फ्लॅटवाला म्हणतो की मी मोठ्या फ्लॅटवाल्या इतके पैसे का देऊ? पैशांचा विषय आला की वाद हे ठरलेलेच असतात. इथेच बायलॉजची खरी ताकद आणि त्यामागचं लॉजिक दिसून येतं. कसं आहे, बायलॉजमध्ये मेंटेनन्स कसा ठरवला जावा याचं स्पष्ट गणित दिलेलं असतं. सोसायटीतील काही खर्च हे समान म्हणजे इक्वल पद्धतीने वाटले जातात. समान पद्धतीने म्हणजे कोणते खर्च? उदाहरणार्थ लिफ्टचा खर्च, सुरक्षा रक्षकाचा पगार किंवा साफसफाईचा खर्च. पण यामागील तर्क काय आहे? एखाद्याचं घर मोठं आहे म्हणून तो लिफ्टचा जास्त वापर करतो असं थोडीच असतं. बरोबर, तेच तर लॉजिक आहे. लिफ्टचा वापर, बागेचा वापर किंवा वॉचमॅनची सुरक्षा ही सगळ्यांसाठी समान असते. माणूस 1 BHK मध्ये राहो किंवा 3 BHK मध्ये, तो लिफ्ट तेवढीच वापरणार आहे. त्यामुळे हे जे सर्व्हिस चार्जेस असतात ना, ते सर्व फ्लॅट धारकांना समान आकारले जातात. अच्छा, म्हणजे तिथे एक क्षेत्रफळाचा संबंध नसतो. नाही, नसतो. पण दुसरीकडे काही खर्च जसे की मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स किंवा इमारतीचा विमा हे फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसार आकारले जातात. कारण टॅक्स हा स्क्वेअर फूटवरच असतो. अगदी बरोबर. महानगरपालिका जो कर लावते तो स्क्वेअर फुटावर आधारित असतो. त्यामुळे सोसायटी तोच कर तसाच खाली सदस्यांना पास करते. ही स्पष्टता बायलॉजमध्ये असल्यामुळे कुणावरही अन्याय होत नाही. हे खूपच लॉजिकल आहे. पण जर कोणी पैसे वेळेवर भरलेच नाहीत तर? अनेकदा कमिटी अशा थकबाकीदारांना प्रचंड दंड लावते. रोजच्या रोज व्याज लावलं जातं. यावर काही नियंत्रण असतं का? होय, इथेही कमिटी स्वतःच्या मनाने काहीही करू शकत नाही. जास्तीत जास्त किती टक्के दंड लागू शकतो याची कायदेशीर मर्यादा बायलॉजमध्ये नमूद केलेली असते. कायद्यानुसार हे व्याज दर साल जास्तीत जास्त 21% असू शकतं, त्यापेक्षा जास्त नाही. 21%? बापरे. काही ठिकाणी कमिटी स्वतःच्या मनाने महिन्याला 5% किंवा 10% दंड आकारते असं ऐकलंय मी. आणि ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कमिटी तसं करू शकत नाही. जर एखाद्या सोसायटीने तसा ठराव पास केलाच तरी तो कायद्याच्या नजरेत शून्य ठरतो. बरं, आता या पैशांच्या मुद्द्यावरून मला एका दुसऱ्या छुप्या खर्चाची आठवण झाली. कोणता खर्च? अनेक नागरिकांना नोकरीनिमित्त किंवा इतर कारणांमुळे स्वतःचं घर भाड्याने द्यावं लागतं, ज्याला आपण सबलेटिंग म्हणतो. पण जेव्हा कोणी घर भाड्याने द्यायला जातं तेव्हा अनेकदा मॅनेजिंग कमिटीकडून अडवणूक होते. भाडे करून आणायचं असेल तर आधी सोसायटीला फिक्स अमाऊंट द्या अशी मागणी केली जाते. या मनमानीबद्दल बायलॉज काय सांगतात? घर भाड्याने देणे हा प्रत्येक फ्लॅट मालकाचा मूलभूत आणि कायदेशीर अधिकार आहे. बायलॉजनुसार घर भाड्याने देताना सोसायटीची पूर्वपरवानगी घेण्याची एक ठराविक प्रक्रिया असते, ज्यामध्ये भाडेकरूची माहिती आणि पोलिसांचं टेनंट व्हेरिफिकेशन जमा करणं अपेक्षित असतं. ते तर सुरक्षेसाठी गरजेचंच आहे. हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एखादं घर भाड्याने दिलं जातं तेव्हा सोसायटीला नॉन ऑक्युपन्सी चार्जेस घेण्याचा अधिकार असतो. हां, हे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस किती असावेत यावरून तर अनेक सोसायटीत महायुद्ध होतात. कमिटी अनेकदा दुप्पट तिप्पट मेंटेनन्स मागायला लागते. आणि तिथेच सामान्य नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो. बायलॉज आणि सहकार विभागाच्या स्पष्ट आदेशानुसार हे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस सोसायटीच्या नियमित सेवा शुल्काच्या म्हणजेच सर्व्हिस चार्जेसच्या 10% जास्त असूच शकत नाहीत. हा आकडा अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त 10%.
1 मिनिट, फक्त 10%. जर हा 10%चा नियम इतका स्पष्ट आहे आणि तो शासनाचा आदेश आहे, तर मग आजही अनेक सोसायट्या सर्रासपणे दुप्पट मेंटेनन्स कसा काय वसूल करतात? हा नियम फक्त कागदावरच आहे का, की याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही? हा खूप वास्तववादी प्रश्न आहे. यंत्रणा नक्कीच आहे, पण अडचण अशी आहे की सदस्यांमध्ये या नियमाची माहितीच नसते. आणि ज्यांना माहिती असते ते कमिटीसोबत कशाला भांडण ओढून घ्यायचं या विचाराने गप्प बसतात आणि निमूटपणे पैसे भरतात. म्हणजे लोक स्वतःच आवाज उठवत नाहीत. हो, कमिटी अनेकदा आम्ही एजीएममध्ये ठराव पास केलाय की भाडेकरूंकडून दुप्पट पैसे घ्यायचे असा युक्तिवाद करते. पण एजीएमचा कोणताही ठराव हा शासनाच्या या 10%च्या नियमावर मात करू शकत नाही. जर एखाद्या सदस्याने या बेकायदेशीर वसुलीविरोधात सहकार निबंधकाकडे म्हणजेच रजिस्ट्रारकडे रीतसर तक्रार केली तर कमिटीला ते जास्तीचे घेतलेले पैसे व्याजासह परत करावे लागतात. हे अनेकदा सिद्ध झालंय. म्हणजे माहितीचा अभाव हेच खऱ्या शोषणाचं कारण आहे. अच्छा, आता घरातल्या या मोठ्या आर्थिक व्यवहारांवरून आपण थोडं दैनंदिन जीवनातील प्रश्नांकडे वळूया, जे रोजच्या शांततेला भंग करतात. नक्कीच. समजा रविवारची सुट्टी आहे, घरात सगळे आरामात झोपलेत आणि अचानक वरच्या मजल्यावरून हातोड्याचा आणि ड्रिल मशीनचा भयंकर आवाज यायला लागतो. कोणीतरी घरात दुरुस्ती किंवा रिनोव्हेशन सुरू केलेलं असतं. किंवा दुसरा एक मुद्दा, अनेक जण सोसायटीत पाळीव प्राणी म्हणजे पेट्स पाळतात आणि त्यावर कमिटी अचानक बंदी आणते. या रोजच्या अडथळ्यांवर बायलॉज काय उपाय सुचवतात? हे अगदी घरोघरी घडणारे प्रसंग आहेत. घरात दुरुस्ती करणं हा खाजगी विषय वाटत असला तरी त्या प्रक्रियेचा थेट त्रास संपूर्ण इमारतीला होऊ शकतो. त्यामुळे बायलॉजमध्ये रेनोव्हेशनबाबत अतिशय सुस्पष्ट नियम असतात. कोणतंही मोठं बांधकाम किंवा दुरुस्ती सुरू करण्यापूर्वी सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीची लेखी परवानगी घेणं बंधनकारक असतं. आणि ते का गरजेचं असतं? याचं कारण म्हणजे इमारतीच्या मूळ संरचनेला म्हणजे स्ट्रक्चरल फ्रेमवर्कला कोणताही धोका पोचू नये याची खात्री करणं. आणि वेळेचं काय? रविवारच्या आवाजाचं काय? वेळेचेही नियम असतात. काम कोणत्या वेळेत करावं, उदाहरणार्थ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आणि सुट्टीच्या दिवशी किंवा रात्रीच्या वेळी काम पूर्णपणे बंद ठेवावं असे नियम यात असतात. यामुळे इतर सदस्यांच्या आरामात व्यत्यय येत नाही. अच्छा, आणि पाळीव प्राण्यांच्या बाबतीत काय? हल्ली पेट्सवरून सोसायटीमध्ये होणारे वाद खूप वाढले आहेत. काही लोक तर कुत्र्यांना किंवा मांजरांना लिफ्टमध्ये नेण्यासही मनाई करतात किंवा थेट फलक लावतात की येथे प्राणी पाळण्यास सक्त मनाई आहे. अतिशय संवेदनशील आणि अनेकदा चुकीच्या पद्धतीने हाताळला जाणारा मुद्दा आहे. इथे बायलॉज आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळ यांच्या मार्गदर्शक सूचना एकत्र काम करतात. कोणतीही सोसायटी पाळीव प्राणी पाळण्यावर पूर्णपणे बंदी म्हणजे ब्लँकेट बॅन आणू शकत नाही. प्राणी पाळणं हा नागरिकांचा अधिकार आहे. खरंच? म्हणजे कमिटी असं ठरावच पास करू शकत नाही? नक्कीच नाही. सोसायटी फक्त पाळीव प्राण्यांना फिरवण्याच्या वेळा, परिसरातील स्वच्छतेची काळजी घेणं किंवा लिफ्टचा वापर करताना पाळायचे शिष्टाचार यावर नियम बनवू शकते. पण आमच्या सोसायटीत कुत्रे पाळण्यास बंदी आहे असा नियम बनवणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. बापरे, ही खूप लोकांना माहीत नसेल. हो ना. जर कमिटीने असा नियम बनवलाच तर तो कोर्टात अजिबात टिकू शकत नाही. सदस्यांनी फक्त हे नियम वाचून कमिटीसमोर योग्य पद्धतीने मांडण्याची गरज असते. हे समजल्यावर आता एक प्रश्न असा पडतो की समजा एखाद्या सामान्य नागरिकाला हे सर्व नियम माहीत आहेत, पण मॅनेजिंग कमिटी ऐकायलाच तयार नसेल तर? स्वतःचेच मनमानी नियम रेटत असतील किंवा 2 सदस्यांमध्येच पार्किंगवरून मोठा वाद झाला असेल, तर अशा वेळी न्याय कसा मिळवायचा? टीव्हीवरच्या मालिकांसारखं थेट पोलीस स्टेशन गाठायचं का, की या वाद निवारणासाठी बायलॉजमध्ये काही टप्प्याटप्प्याची प्रक्रिया असते? थेट पोलीस स्टेशनला जाणं हा मार्ग नसतो, कारण हे दिवाणी म्हणजे सिव्हिल स्वरूपाचे वाद असतात. जिथे लोक एकत्र राहतात तिथे वाद होणारच. पण तो वाद सोडवण्याची एक कायदेशीर आणि सुसंस्कृत पद्धत बायलॉजमध्ये दिलेली असते. जर 2 सदस्यांमध्ये किंवा सदस्य आणि कमिटीमध्ये वाद झाला तर भांडण करण्यापेक्षा अधिकृत मार्गानं जावं लागतं. याची एक स्पष्ट साखळी आहे. ती साखळी कशी काम करते? सर्वात आधी संबंधित सदस्याला कमिटीकडे लेखी तक्रार करावी लागते. तोंडी तक्रारीला कोणताही कायदेशीर आधार नसतो. कमिटीने ती तक्रार प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत त्यावर कारवाई करणं किंवा पुढील 1 महिन्यात योग्य निर्णय देणं बंधनकारक असतं. आणि जर त्यांनी उत्तरच दिलं नाही तर? जर कमिटीने उत्तरच दिलं नाही किंवा दिलेला निर्णय अन्यायकारक वाटला तर ती तक्रार सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत म्हणजे एजीएममध्ये मांडता येते. पण इथे एक मोठी अडचण येऊ शकते ना?
जर कमिटी स्वतः चुकीचं काम करत असेल तर ते बहुमताच्या जोरावर एजीएममध्येही स्वतःचाच निर्णय रेटून नेऊ शकतात. तिथेही न्याय नाही मिळाला तर काय? बरोबर. आणि म्हणूनच या साखळीचा पुढचा टप्पा महत्वाचा आहे. जर अंतर्गत पातळीवर वाद सुटला नाही तर बायलॉजमध्ये पुढचा रस्ता दाखवलेला असतो. सदस्य आपली तक्रार थेट सहकार निबंधक म्हणजेच रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांच्याकडे करू शकतात. अच्छा, म्हणजे बाहेरची यंत्रणा असते. हो. निबंधक हे शासनाचे अधिकारी असतात आणि त्यांना कमिटीवर कारवाई करण्याचे मोठे अधिकार असतात. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये सहकार न्यायालय येथेही दाद मागता येते. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एखादा नागरिक निबंधकाकडे किंवा कोर्टात जातो तेव्हा त्याचा युक्तिवाद हा याच बायलॉजच्या आधारावर असतो. आमच्या बायलॉजच्या अमुक कलमानुसार कमिटीने हे करणं अपेक्षित होतं, जे त्यांनी केलं नाही, असा ठोस कायदेशीर आधार बायलॉजस पुरवतात. म्हणजे बायलॉज ही एखाद्या कायदेशीर लढाईतील अत्यंत महत्वाची ढाल आहे. पण इथे मला एक थोडा वेगळा प्रश्न पडला आहे. सुरुवातीला आपण बायलॉजची तुलना संविधानाशी केली. हो. पण समजा एखाद्या कमिटीने एजीएममध्ये बहुमताच्या जोरावर बायलॉजमध्येच एखादा चुकीचा नियम घुसवला आणि तो मंजूर करून घेतला. उदाहरणार्थ त्यांनी बायलॉजमध्येच लिहून ठेवलं की भाडेकरूंकडून दुप्पट मेंटेनन्स घेतला जाईल. तर मग यावर नियंत्रण कोणाचं असतं? सोसायटीचा नियमच चुकीचा असेल तर तो सर्वोच्च कायदा मानायचा का? हा या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. अनेकांना असं वाटतं की बायलॉज म्हणजे अंतिम सत्य, पण तसं नाही आहे. एका अतिशय महत्त्वाच्या पण बहुतेकांना माहीत नसलेल्या कायदेशीर तथ्यावर मी प्रकाश टाकू इच्छितो. हाऊसिंग सोसायटीच्या बायलॉजपेक्षा एक गोष्ट नेहमी वरचढ असते आणि ती म्हणजे राज्याचा मूळ कायदा. म्हणजेच जर आपण एक सोपी तुलना करायची ठरवली तर सोसायटीचे बायलॉज हे एखाद्या मोबाईल ॲपसारखे आहेत, जे गरजेनुसार थोडेफार कस्टमाइज केले जाऊ शकतात. पण सहकारी संस्था कायदा ही त्या मोबाईलची मुख्य ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ॲप किती भारी असलं तरी ते ऑपरेटिंग सिस्टीमच्या मूळ रचनेविरुद्ध जाऊन काम करू शकत नाही. बरोबर? अतिशय उत्तम आणि अचूक तुलना. अगदी तसंच आहे. तो मुख्य कायदा म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. बायलॉज हे या कायद्याच्या चौकटीत राहूनच बनवले जातात. म्हणजे त्या कायद्याच्या वर काही नाही. नाही. जर सोसायटीच्या कमिटीने बहुमताच्या जोरावर बायलॉजमध्ये असा एखादा नियम लिहिला जो सहकारी संस्था कायद्याचा किंवा देशाच्या कोणत्याही मूळ कायद्याच्या विरोधात असेल तर तो नियम आपोआप बेकायदेशीर म्हणजे नल अँड व्हॉइड ठरतो. हे तर फारच जबरदस्त आहे. होय. थोडक्यात सांगायचं तर जर बायलॉज आणि कायदा यात तफावत किंवा संघर्ष निर्माण झाला तर अंतिम निर्णय हा कायदाच असतो. सोसायटीचा कोणताही ठराव हा देशाच्या किंवा राज्याच्या कायद्याला डावलून जाऊ शकत नाही, मग तो बहुमताने पास केलेला असो वा एकमताने. ही माहिती खरोखरच सोसायटी सदस्यांना खूप मोठा आत्मविश्वास देणारी आहे. अतिशय सविस्तर आणि उपयुक्त माहिती. जर आपण इन्फो इन मराठीवरील आजच्या या सखोल चर्चेचा थोडक्यात सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. कोणती? बायलॉज हे केवळ सोसायटीच्या ऑफिसमधील कपाटात ठेवण्यासाठी बनवलेलं नियमपुस्तक नाहीये. ते सदस्यांचे हक्क अबाधित ठेवणारे, रोजच्या जीवनातील अनावश्यक वाद टाळणारे आणि सोसायटीचा संपूर्ण कारभार पारदर्शक ठेवणारे एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. मग तो मेंटेनन्सच्या गणिताचा प्रश्न असो, घर भाड्याने देण्याचा असो, पाळीव प्राण्यांचा असो किंवा कमिटीच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याचा असो, बायलॉजमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रक्रियेची माहिती दडलेली आहे. अगदी तंतोतंत. आणि या चर्चेच्या शेवटी एक असा विचार जो प्रत्येक सोसायटी सदस्याने करायला हवा. आज आपण रोजच्या पार्किंग आणि मेंटेनन्सच्या वादांबद्दल बोललो, पण येत्या काळात अनेक जुन्या इमारती आणि सोसायट्या पुनर्विकासासाठी म्हणजेच रिडेव्हलपमेंटसाठी जाणार आहेत. बापरे, हा तर खूपच मोठा विषय आहे. होय. आणि त्यावेळी शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार आणि बिल्डरांसोबतचे मोठे करार याच मॅनेजिंग कमिटीच्या हातात असणार आहेत. तिथेच खरी कसोटी असते. जर आज छोट्या छोट्या गोष्टींसाठी सदस्यांनी बायलॉजकडे आणि कमिटीच्या कारभाराकडे दुर्लक्ष केलं तर उद्या पुनर्विकासाच्या वेळी स्वतःच्या हक्काचं घर गमावण्याची किंवा फसवणूक होण्याची वेळ येऊ शकते. हे मात्र खूपच भयंकर असू शकतं. म्हणूनच हे नियमपुस्तक म्हणजे केवळ आजच्या पार्किंगच्या भांडणावरील उपाय नाही, तर उद्याच्या सुरक्षित भविष्याचा आणि कोट्यावधींच्या मालमत्तेचा तो कायदेशीर विमा आहे. ही जागरूकता आजपासूनच असणं अत्यंत आवश्यक आहे. खरोखरच हा अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आजचं अज्ञान उद्या खूप महागात पडू शकतं.
तर प्रेक्षकांनो, इन्फो इन मराठी चॅनलवरील आजची ही सखोल चर्चा नक्कीच माहितीपूर्ण वाटली असेल अशी आम्हाला खात्री आहे. या चर्चेतून हाऊसिंग सोसायटीच्या बायलॉजबद्दल अनेक गैरसमज दूर झाले असतील आणि अचूक माहिती मिळाली असेल. होय, आणि जर हा कंटेंट उपयुक्त वाटला असेल तर इन्फो इन मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा. तुमच्या सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर ही चर्चा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच. आणि जाता जाता एक प्रश्न, सोसायटीच्या विशिष्ट नियमांबद्दल, उदाहरणा पार्किंगचे नियम कसे असावे, मेंटेनन्सचे कॅल्क्युलेशन नक्की कसं करावं किंवा घर भाड्याने देण्याच्या कायदेशीर कराराबद्दल अशीच आणखी सविस्तर माहिती किंवा चर्चा ऐकायला आवडेल का? प्रतिक्रिया आणि प्रश्न खाली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा, कारण हेच प्रश्न पुढच्या सखोल चर्चेचे विषय असू शकतात. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि कायदेशीर विषयावरील सखोल चर्चेसह. तोपर्यंत जागरूक रहा आणि स्वतःचे हक्क जाणून घ्या.